मुलांना रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येते. पण त्याच भाज्या आणि या पद्धतीने जर करून दिल्या तर ते मात्र ते आवडीने खातात. म्हणूनच आज मी इथे पनीर रोल तयार केलेला आहे. अगदी करायला सोपा आहे आणि हा तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता, लंच मध्ये, डिनर मध्ये कधीही मुलांना देऊ शकता. ते आवडीने खातील आणि जर टिफिन मध्ये दिला तर टिफिन संपवूनच येतील याची खात्री मी देते. तर चला आजची अगदी साधी सोपी पनीर रोलची रेसिपी सुरू करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी रेसिपी सुरू करूया. तर हे पनीर रोल करायला तर अगदी सोपे आहे आणि 5 मिनिटात संपतील. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक मॅरिनेशन तयार करायचे. त्यासाठी मी 3 टेबलस्पून दही घेतलं. दही थोडंसं घट्ट असावं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली. थोडीशी हळद घालायची, तिखट घालायचे आणि चवीपुरतं मीठ इथे घालायचे आणि धणे जिरे पूड सुद्धा इथे घालायची आहे. आणि यामध्ये चिकन तंदुरी मसाला असतो ना, तो घालायचा आहे आणि याला छान मिक्स करू आणि यामध्ये हे पनीरचे क्यूब्स घालून मॅरिनेट करायचं आहे. तर इथे हे पनीरचे क्यूब्स मी एक 15 ते 20 मिनिटं ठेवलेले आहे. तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता आणि जर सकाळी टिफिन मध्ये देणार असाल तर तुम्ही याला रात्रीच मॅरिनेट करून फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त आपल्याला चपाती करायची आणि हे रोल करून द्यायचे आहे. तर मॅरिनेशन डन झालेलं आहे आणि आता हे आपण ठेवून देऊ एक 15-20 मिनिटं. आणि तर जसं मी म्हटलं की इथे चिकन तंदुरी मसाला घाला, खूप छान तंदुरी फ्लेवरचं हे पनीर तयार होतं. तर हा मसाला मी इथे घातलेला आहे कारण सुरुवातीला घालायचं विसरले. आणि मग याला छान मॅरिनेट करून आपण एक अर्धा तास याला बाजूला ठेवू किंवा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. आता सगळ्यात आधी आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहे किंवा पराठे करून घ्यायचे आहे. तर आज हे जे पराठे आहे ना, तर मी लच्छा पराठा तयार करणार आहे. अप्रतिम होतो. यासाठी मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे. नेहमीचं आपलं चपातीचं पीठ असतं ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं. आणि मळताना तुम्ही यामध्ये काही घातलं नाही तरी चालतं, पण मीठ आणि थोडंसं तेल घातलं तरी चालेल किंवा तेल नाही घातलं तरीही चालेल. तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. मी त्याला रेस्ट करून ठेवून दिलं होतं थोडा वेळ, 5-10 मिनिटं. आणि आता याची चपाती करू. तर त्यासाठी एक गोळा घेतला, मीडियम साईजचा नेहमीचा आपला गोळा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे, कारण आपल्याला लच्छा पराठा तयार करायचा आहे इथे. तर आता ही पोळी छान मी लाटून घेतली. यावरती तूप लावायचं आहे आतमध्ये. थोडंसं तूप तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं, रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं, पसरवून घ्यायचं, वरून थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि या पद्धतीने आपण लहानपणी फॅन कसा तयार करत होतो ना, अगदी त्या पद्धतीने याला असं करायचं. म्हणजे इथे जसं मी दाखवत आहे ना, अगदी त्या पद्धतीने. आता याला काय म्हणतात मला काही सांगता येत नाहीये, पण असं झिगझॅग किंवा असं या पद्धतीने करायचं आणि जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने हा पराठा करायचा आहे. उलट्या बाजूने केला किंवा असं सरळ करून ठेवला ना तर पराठा होत नाही. जसं तुम्ही इथे बघत आहात की माझा पहिला जो पराठा आहे हा लच्छा पराठा बरोबर झाला नाही, कारण त्याची पोझिशन चुकीची होती. तर या पद्धतीने करा. आणि आता लाटून घ्यायचं आहे. थोडासा जाडसर लाटायचा, खूप पातळ करायचा नाही, म्हणजे याच्या जे लच्छे आहे ते छान निघतात. आणि इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे हेल्दी आहे, पण तुम्हाला खूप लच्छेदार पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता, पण मैदा अवॉइड करायचा आणि गव्हाच्या पिठाचे मस्त रोल आपण तयार करून घ्यायचे. तर हे बघा किती मस्त आपली ही चपाती तयार झाली आहे, लच्छा पराठाच तयार झाला आहे, सॉरी. आणि आता आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते फ्राय करून घेऊ. तर इथे त्याच तव्यावरती सगळ्यात आधी तर मी सगळे पराठे करून घेतले आणि त्यानंतर त्याच तव्यावरती थोडंसं बटर घातलं आणि इथे हे पनीर मस्त फ्राय करून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे. पनीरला शिजायला वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतात. एक गॅस मिडियम ठेवायचा आणि 10 मिनिटात हे छान परतवून घ्यायचं. थोडंसं परतत आलं एक 5 ते 6 मिनिटानंतर यामध्ये कांदा आणि शिमला मिरची थोडीशी घालायची आहे, थोडी कोथिंबीर घालू आणि ती पण थोडीशी यासोबतच परतवून घेऊ. याला काही मॅरिनेशनची गरज नाही किंवा तुम्ही मॅरिनेशन सोबत याला पण घालू शकता. तरी मी असं छान पातळ पातळ कांदा आणि शिमला मिरची करून घेतली, ती घातली आणि ती घातल्यानंतर एक 5 मिनिटं छान परतवून घेतलं. तर आता हे बघा आपलं हे पनीरचं स्टफिंग मस्त तयार झालेलं आहे. आता आपण रोल तयार करायला घेऊ. आणि ही जी प्रोसेस आहे ना, ही तुम्ही रात्रीच करून ठेवू शकता. जसं मी सुरुवातीला सांगितलं की पनीर मॅरिनेट करून ठेवू शकता, तर तुम्ही पनीर मॅरिनेट करून आणि हे नंतर रात्रीच अशी भाजी तयार करून ठेवायची, पीठ मळून ठेवायचं, म्हणजे सकाळी अगदी
सोपं काम होतं. तर जर सकाळी जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर अशी तयारी तुम्ही करून ठेवू शकता. तर आता ही पनीरची मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची आणि ती पण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आता तर आपण इन्स्टंट लगेच करणार आहोत. आता इथे आपले पोळा तयार झाला आहे किंवा लच्छा पराठा तयार झालेला आहे आणि हे पण मी काढून घेतलं एका प्लेटवरती. आता त्याच तव्यावरती थोडंसं बटर घातलेलं आहे. बटर घालून हा पराठा जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला जो पराठा आपण भाजतो ना, तर वरून काहीच लावायची गरज नाहीये. फक्त असं शेकून घ्यायचं किंवा थोडंसं अर्धवट पूर्ण शेकलं तरी चालतं. पण काही बटर वगैरे किंवा तूप वगैरे किंवा तेल काहीच लावायची गरज नाहीये. अशाच पोळ्या तयार करून अशा ठेवून द्यायच्या आणि जेव्हा आपण हे करतो, जेव्हा रोल तयार करतो, तेव्हा त्यामध्ये बटर घालून हे छान भाजायचं. अप्रतिम लागतं, एकदा नक्की करून बघा. जसं मी इथे दाखवत आहे, आतली जी बाजू आहे ती आधी मी छान भाजून घेतली बटर लावून. त्यानंतर त्याला फ्लिप केलं. जी बाहेरची बाजू आहे ती आता भाजत पर्यंत आपण याच्या आतमध्ये हे सगळे पनीर ची भाजी जी आहे आपण तयार केलेली आहे ती घालायची आहे. वरून मी थोडासा कांदा घालत आहे. कच्चा कांदा पण छान लागतो रोलमध्ये. त्यानंतर थोडा चाट मसाला घालायचा आहे किंवा चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो वगैरे तुम्ही घालू शकता किंवा पिझ्झा सीझनिंग वगैरे पण इथे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल किंवा तुमच्या मुलांना काय आवडतं ना, त्यानुसार तुम्ही इथे व्हेरिएशन करू शकता. इथे चिली ऑइल वगैरे पण घालू शकता किंवा थोडेसे चायनीज फ्लेवर पण घालू शकता. जसे सोया सॉस वगैरे थोडंसं स्प्रिंकल करू शकता. चिली वॉटर जे असतं ना, जे आपण नेहमीच पराठ्यांमध्ये रोलमध्ये वगैरे वापरतात, ते पण इथे तुम्ही वापरू शकता. तर असा मस्त हा फ्रँकी मसाला वगैरे तुमच्याकडे तुम्ही बनवत असाल तर तो घालू शकता. नाही तर सिंपल फक्त थोडासा चाट मसाला घालायचा जसं मी इथे दाखवलेला आहे आणि छान रोल करून घ्यायचं. टोमॅटो केचप घालायचा आहे. मेयोनीज तुम्हाला आवडत असेल तर मेयोनीज घालू शकता आणि जर बाहेरचं मेयोनीज नसेल खात तर घरचं दही वगैरे तुम्ही इथे सगळं घालू शकता. तर आता हे मस्त घालून घेतलं, छान रोल केला आणि एन्जॉय केलं. तर मी हे आयुषला टिफिनला दिलं होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.